Hello. Hello, this is my artifact episode number 1761. आजची तारीख आहे 6 डिसेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 10:11. मला माझ्या बॉडीला मानावं लागेल यार. म्हणजे कसं आहे की माझी इम्युन सिस्टीम वॉज टू गुड. लिटरली. कारण सांगतो का, कारण मी ज्या कंडिशन मध्ये राहून राहिलो आहे आणि या कंडिशन मध्ये जर कोणता व्यक्ती समजा दुसरा कोणा व्यक्ती राहत असेल ना, तर डेफिनेटली तो बिमार पडेल समोर. पण मी बिमार नाही. लिटरली मी खूप कमी बिमार होतो. यस, बहुत कमी. आणि झालाच तर हार्डली पॅरासिटामोल एक गोळी घेतली किंवा एक दवाखाना केला, ठीक होऊन जाते. माझी बॉडी खूप मस्त रिकवर आहे, लवकर रिकवर होते. पण कसं आहे की एक वेळचा आजार जडला ना, तो निघत नाही मग लवकर माझ्या बॉडीमध्ये. तो एक खूप मोठा एक फॅक्टर आहे. तो बहुत वेळ ठेवते. कोणता आजार? मला सर्वात मोठा आजार झाला होता, मला आठवते, तो आहे काजण्या. आठवते या. त्याच्यानंतर मला असं कोणता मोठा आजार वगैरे कधीच झाला नाही. काजण्याच्या वेळी जेव्हा मला चिकन पॉक्स झाला होता तेव्हा होता. इट वॉज एक्स्ट्रीम. तेव्हा माझ्या डोळ्यात पण त्या चिकन पॉक्स आले होते. तो खूपच भयानक आजार होता आणि तो आला होता 2002 मध्ये वगैरे, 2002-3 मध्ये वगैरे. इट वॉज 15-16 वर्षा अगोदरची गोष्ट आहे ती. पण तेव्हा तो खूप होता. त्याच्यानंतर मला असं बिमार वगैरे झालोय म्हणा, असं नाही बिमार नाही झालोय ऑफकोर्स. बट यासाठी मी एवढा खूप जास्त वगैरे असं मला औषधी लागले किंवा 3-4 दिवस वगैरे दवाखान्यात पडून राहिलो, असं कधीच नाही. मी हार्डली म्हणजे ताप आला की दवाखाना करायचा. युजली ताप आला, मोस्ट ऑफ द टाइम मी पॅरासिटामोल माझ्यापाशी राहते. पॅरासिटामोल माझ्यासाठी एक प्रकारे बेस्ट उपाय आहे. का मी त्यांनी कसं एक प्रकारे हे घेऊन घेतो, पॅरासिटामोल घेतली, दुसऱ्या दिवशी ठीक. पॅरासिटामोलनी पण काहीच नाही होऊन राहिलं आहे. तर तेव्हा, आणि ताप खूप भयानक आहे. जसं मला आलं होतं मागच्या महिन्यात, 2 महिन्या अगोदर ताप आला होता. यस, इट वॉज एक्स्ट्रीम. यस, सेकंड शिफ्ट होती आणि बहुतच बेकार वाटत होतं. कस तरी मी त्या दिवशी ऑफिस केलं. त्यानंतर मग मी घरी आलो. माझ्याने जेवण नाही जात होतं. यस, झोपलो मी. सकाळी माझ्याने उठणंच नाही होय. बहुतच एवढा त्रास होय का बहुतच जास्त. खूप पेन होय. असं बस पडूनच राहू वाटे. माझा डब्बा आला तर मी दातही नाही घासले होते. जस्ट मला वाटलं की साला जेवण करू, बरं वाटेन. तर डब्बा आला 2 वाजता. मी कसं तरी तोंड न धुताच, भूक पण बहुत लागली होती कारण खाल्लं काहीच नाही सकाळपासून. तोंडच नाही धुतलं. अरे दिवसच सुरू नाही झाला तर लिटरली 2-2:30 वाजेपर्यंत झोपूनच होतो. ओके. त्यानंतर मग मी खाल्लं. खाऊशाही नाही वाटलं तरी जबरदस्ती खाल्लं. कसाला आपल्याला आता ऑफिसमध्ये जायचंय तर काही ना काही खावं लागेल, तर खाल्लं मी. मग त्याच्यानंतर मग मी काहीतरी उठलो, ऑफिसला जायचंय म्हणून आंघोळ करायचंय वगैरे, या हिशोबाने पाणी गरम केलं, आंघोळ केली, तरी डोकं बिलकुल जागेवर नव्हतं. लिटरली खरंच जागेवर नव्हतं. आणि बहुत विचार सुरू होता की सुट्टी टाकावं. आणि बस मी तयारी केली, जोडे बांधले आणि इथे खुर्चीवर बसलो. का वाटलं मला, आय डोंट नो. जस्ट मोबाईल घेतला, मेसेज करून टाकला मी का नाही येत म्हणून.
मेसेज केला आणि झोपलो. त्यानंतर मग मी ऑफिस इथे दवाखाना गेलो, त्याच्यानंतर दवाखाना केला. ताप मला 103 डिग्री सेल्सिअस ताप होता. बहुत भयानक ताप होता. येस. औषधी घेतल्या आणि मग थोडस बरं वाटलं. या दुसऱ्या दिवशी वगैरे मग मी गेलो ऑफिसमध्ये आणि झालं माझं रिकवर. ताप येते म्हणा, बट मला असं कधी मोठं वगैरे कधीच काही झालं नाही. तसं या वयामध्ये खूप जणाला काही असं काही फारसं काही होत नाही म्हणा. हे कसं 20-22 वय असते ना, हे खूप स्ट्रॉंग असते लिटरली. म्हणजे आपल्यामध्ये खूप काही ताकद असते, खूप काही करण्याची. तसं वय ओलांडलं ना, म्हणजे हार्डली 40-50 वगैरे, हार्डली 30 किंवा 40 ओलांडलं ना, तर तुमच्यामध्ये इम्युन सिस्टीम थोडी कमी होऊन जाते. पण तोपर्यंत तुमच्या बॉडीला एक प्रॉपर हॅबिट लागायला पाहिजे. प्रॉपर जेवण, एक्सरसाइज करणं हे थोडं जेवढं इम्पॉर्टंट आहे ना आजच्या लाईफ मध्ये, तरी बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण मागचे जे लोक होते, म्हणजे तर ते लोक कसे की जुनं खोड, जास्त काय बिमार होता नाही, आणि त्यांना कसं एक प्रकारे कसं हे नाही भेटायचं की भेसळलेलं. एव्हरीथिंग दे गेट फ्रेश. येस. म्हणजे समज जर माझ्या वडिलांना 1972 मध्ये जेव्हा ते माझ्या वयाचे होते, तर त्यांना काही खायचं असेल किंवा प्यायचं असेल किंवा त्यावेळेची त्यांची लाईफ अशी एक प्रकारे अशीच होती का जे काही खाणं पिणं वगैरे कमी असायचं, बट जे काही असायचं बहुत पौष्टिक असायचं. यस. म्हणजे आजकाल कसं आपण खाण्यापिण्यामध्ये, आजकाल खाण्यापिण्याची काही कमतरता नाहीये या, बट पौष्टिक कुठेच नाही. पौष्टिक आहे, बट ते पण असं नाही का ते पौष्टिक खूप महाग आहे म्हणून ते पण घेऊ शकतो, बट ते कसं की कोणी खात नाही. व्हाय? कारण कोण सकाळी उठून पालेभाज्या खाणार आहे नाही, ते आपण तो पिझ्झा खाएंगे. मी माझ्या हेल्थला कशाप्रमाणे काळजी घेतो, कारण बिकॉज हेल्थ इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हेल्थची काळजी घेतो या, इट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. मी कसं की काहीच नाही करत लिटरली. असं काय हेल्थशी बद्दल असं काही करायचं आहे वगैरे, लिटरली काहीच नाही करत. कधी कधी बहुत वर्स करतो, कधी कधी मी जेवण पण नाही करत. जर आता पुढल्या हप्त्यामध्ये माझी नाईट शिफ्ट आहे. या आता समजा जर माझ्या मनात आलं तर मी या डब्बेवाल्याला म्हणेन का बाबू तुम्हाला 2 टाइमचा डब्बा दे. समजा त्यांनी म्हणलं की दादा माझं नाही जमत, मला 1 टाइमच ठीक आहे, तर मग मी 1 टाइमचं खाण्यासाठी कसंही राहील. या म्हणजे हार्डली चहा ब्रेड खाऊन टाकीन. मागचा जो महिना आहे ना, म्हणजे कसं की दिवाळी मध्ये करीब महिनाभर 15-20 दिवस तरी मी माझ्यापाशी खायला काहीच नव्हता, डब्बा बिलकुल नव्हता. मी बस हेच खात होतो, ब्रेड, आणि ऑफिसचा डब्बा तो होताच, बट असं इथे रूमवर आल्यावर फक्त चहानं ब्रेड खात होतो बस. आता ही माझी कंडिशन नव्हती, बट कसं आहे इथे डब्बा यायला कोणी तयार नव्हतं. मग मी थोडस सर्च केलं, मला भेटला डब्बा, आणि तरी मला असं वाटतं का मला थोड्या माझ्या हेल्थची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. सो माझ्या यामध्ये अजून एक चांगली क्वालिटी आहे जे मला असं वाटतं सांगायला पाहिजे, की मी वॉक खूप करतो. मला माहित आहे माझा जॉब बसल्या बसून आहे, 8 घंटे 10 घंटे बसल्या बसून काम करत आहे, बट कसं आहे की जेवढं मी वॉक करतो ना ते शायद कोणीच नाही करत. करतही असं म्हणा, असं आहे ऑफकोर्स, खूप जण करतात वॉक. मी खूप वॉक करतो एकाच ठिकाणी, म्हणजे एवढा चक्रा मारतो. आता सांगू नाही का, मी म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड करताना मोस्ट ऑफ द टाइम
मोस्ट ऑफ द टाइम 99% जे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, ते सगळे मी माझ्या वॉकिंग वरच केलंय. इवन मी हे म्हणू शकतो की ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, हे सगळे आर्टिफॅक्ट एपिसोड हे मी वॉक करतानाच रेकॉर्ड केलाय. आताही मी तेच करून राहिलोय, वॉकिंग करतानाच रेकॉर्ड करतो मी. कधी कधी चला मला असं वाटते का मी खूप जास्त स्पेशल आहे, तर कधी कधी मला असं वाटते का मी कोणीच नाही. इट वॉज लाईक नथिंग ॲट ऑल. म्हणजे एक्सपेक्टेशन किंवा स्वप्न किंवा स्वतःबद्दलचं जे आपण कॅरेक्टर विचार करतो ना का मी आयुष्यामध्ये किंवा समोर जाऊन मी हे टार्गेट अचीव करेल, या म्हणजे काही जण टार्गेट असेल ना की मला एक एक सक्सेसफुल फिल्म मेकर व्हायचा आहे किंवा एक इंजिनियर व्हायचा आहे किंवा एक चेअरमॅन व्हायचा आहे किंवा मोठ्या कंपनीचा एक प्रकारे समथिंग समथिंग, या बट माझी फॅन्टसी तर बहुतच वेगळी आहे, बहुतच. या म्हणजे असा कोणी विचारही करणार नाही. म्हणजे असं एकदम अति अति म्हणजे अति. या समजा जर लोक म्हणजे कसं की त्यांना समजा जर म्हणलं की तुला वाटेल ते खायला देईल, तर लोक का मागेल जास्तीत जास्त. मी एक माझ्या कंपॅरिझन नुसार म्हणतो की ते लोक मॅक्स टू मॅक्स काय मागेल, तर हार्डली एखादी वडापाव किंवा जलेबी. या यस. बट समजा जर मला सांगितलं ना, तर मी म्हणीन का मला चॉकलेटचं घर, जे की व्हेरी युनिक. माझी फॅन्टसी पण तशीच आहे, व्हेरी युनिक. म्हणजे मला असं वाटतंय का मी खरंच दुनिया चेंज करून टाकीन. आणि काय विचार करतो मलाच नाही माहित. असं नाही की मी विश्वास नाही करतोय म्हणा, बट काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं होतं. रात्री नाही, करीब 4 वाजता वगैरे, 4-5 वाजता. इट वॉज रिअली गुड. या मी एका युनिव्हर्सिटीमध्ये होतो आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये इंडियामधलीच गोष्ट होती. या युनिव्हर्सिटीमध्ये फॉरेन मधले लोक शिकत होते. या आपल्या इंडियन युनिव्हर्सिटीमध्ये फॉरेन मधून आलेले लोक, आता मला माहित नाही फॉरेन मधले, बट दे लुक लाईक फॉरेन. या म्हणजे अदर कंट्रीज मधून आलेले. आणि इंडियन मध्ये त्याच्यात त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी कॅम्पसमध्ये गेलो होतो आणि ते लोक समोरून येऊन, बहुतेक त्यांना सुट्टी वगैरे झाली असेल त्या लोकांना वगैरे, ते येऊन राहिले होते. मी त्यांना बघितलं, बस बघितलं आणि त्यांना क्रॉस केलं. तिथे मला आई पण भेटले. बस तेवढं. त्याचा जसं अलाराम वाजला आणि उठलो मी. ते बहुतच रिअलिस्टिक होतं यार. मी असे खूप सारे चेहरे पाहिले, म्हणजे स्वप्नामध्ये चेहरे एवढे क्लिअर नसतात, बट ते त्या मोमेंट मध्ये चेहरे खूप जास्त क्लिअर होते. तुला काय वाटते, हे काय फ्युचर प्रिडिक्शन आहे? आय डोंट नो. म्हणजे असं होतं माझ्यासोबत कधी ना कधी, बट मी त्याच्यावर फारसं लक्ष देत नाही. व्हाय? कारण मला नाही वाटत हे कशा प्रकारचं टॅलेंट आहे वगैरे वगैरे. हे जे काही आहे, कसं आहे की माझ्या म्हणण्यानुसार समजा जर मी असं म्हणतो की माझ्यापाशी गिफ्ट आहे का, मी समोरचं फ्युचर पाहू शकतो वगैरे, जे की मी नाही पाहू शकत. असं कथाही विचार करू नको, मी कथाही नाही पाहू शकत. समजा मी माझं फ्युचर प्रिडिक्ट करू शकतो, तर आता मी इथे असतो का? विचार कर बरं. मी तर मुंबई किंवा पुण्याला असतो, फिल्म बनवत असतो. हा, तर माझा म्हणण्याचा उद्देश होता की की समजा जर मला असं वाटते का मी एक फ्युचर प्रिडिक्ट करू शकतो आणि असं तसं वगैरे वगैरे, समथिंग समथिंग, पण मी याला असं जास्त तवज्जो देत नाही. तवज्जो म्हणजे जास्त इम्पॉर्टन्स वगैरे. वाय? कारण ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्या माझा कंट्रोल नाही. ही एक अशी गोष्ट आहे जे मला भेटली आहे बिकॉज ऑफ दॅट, एक प्रकारे नेचर पासून भेटली आहे वगैरे, असं मी कन्सिडर करतो. जे की भेटली नाही आहे, बट असं कन्सिडर करतो. आणि ज्याचा असं फारसा काही युटिलाइज मी माझ्या गोष्टीमध्ये नाही करणार.
फ्युचर प्रेडिक्ट करून का करणार? हा, आपण स्वतःचा फायदा करू शकतो, येस, बट हू केअर. मला असं म्हणायचं आहे की आपण कसं की जाऊ दे ना यार, हे काय. नाही, कधी कधी मी विचार करतो ना की यस, यू आर सो सो मच स्पेशल, की तू एक पूर्ण दुनियाला एकत्र करशील. यू आर दॅट काइंड ऑफ पर्सन. वेल, आय डोंट नो, मलाही नाही माहित का मी करू शकतो का नाही करू शकत, का कशाप्रमाणे आहे. राईट नाऊ आपण जस्ट इन्फॉर्मेशन घेऊ, पाहू आपण आपल्यामध्ये किती ताकद आहे, फिगर इट आउट करू गोष्टी. 10:30 वाजले. आज मी पिक्चर पाहायला गेलो होतो, या पती पत्नी और वो. मला वाटलं पिक्चर वॉज टू मच सक्सेसफुल, खूप सारे लोकही राहतील, बट कोणीच नव्हतं या. पूर्ण थिएटर मध्ये हार्डली 30-40 लोक असेल. 30-40 लोक पण नाही म्हणता येईल. माझ्या समोर किती जण बसून होते? माझ्या समोर तर करीब मॅक्स टू मॅक्स 5 जण, आणि मागे करीब 15 जण. ओके, बाल्कनी मध्ये डबल पकडून घे, म्हणजे 30 जण. 30 आणि 15 45, राईट. 45, मी 50 पकडतो, म्हणजे पूर्ण थिएटर मध्ये फक्त 50 लोक आले होते पाहायला. 50 लोक म्हणजे समजा जर एका जणाचा 100 रुपये चार्ज घेत आहे, तर 50 लोकांकडून किती? 5,000 रुपये एका शोवर कमवले त्यांनी. 5,000 रुपये काय? 5,000 रुपये ना, या दॅट्स इट. बाकी अजून काय? पण मला असं वाटलं की फिल्म वॉज गेटिंग मच सक्सेसफुल दॅन दॅट, बट इट वॉज नथिंग ॲट ऑल. या whatever. Till then, final words. So this is the end. This is the my article episode number 1761. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.